गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. दिसतोय क्लिअर माझा चेहरा? हो. चला, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. तर काल यापैकी बरेच लोक नसतील, तर रेकी म्हणजे काय हे आपण एक 5 मिनिटाचं सेशन परत एकदा रिपीट करूया. ठीक आहे. तर रेकी म्हणजे रे आणि की अशा दोन जापनीज शब्दांपासून तयार झालेली एक विद्या आहे. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. तर रे आणि की म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा, असा या विद्येचा अर्थ होतोय. तर ही ऊर्जा पुराण काळात आपल्या स्पर्श चिकित्सा या नावाने देखील पुराणांमध्ये या विद्येचा उल्लेख आहे. पूर्वीचे जे साधू संत लोक होते ती ही विद्या बऱ्याच ठिकाणी वापरायचे. जसं आपण म्हणू शकतो स्वामी समर्थ महाराज आहेत किंवा साईबाबा म्हणू शकतो. ही लोक काय करायची, जेव्हा लोक समोर आले की फक्त नुसतं नजर कटाक्षाने देखील ते लोकांचं असं पाप पुण्य म्हणजे म्हणतात ना, की पुण्य वगैरे पाप वगैरे सगळे धुवून निघायचे, त्यांचा उद्धार व्हायचा. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, पाठीवर हात ठेवला, तरी देखील त्या लोकांचा उद्धार व्हायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या पूर्वीपासून आपल्या शास्त्रामध्ये चालत आलेल्या आहेत. रेकी ही फक्त काय झालं की बाहेरच्या देशामध्ये गेले आणि तिकडून इकडे आल्यामुळे त्याचं नावाचा थोडासा बदल झाला आणि अपडेट होत होत हे आपल्याकडे आलेले आहे. ठीक आहे. तर रेकीमध्ये आपण काय करतो, तर ही ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे ही आपण आपल्या 7 चक्रामध्ये घेऊन आपण आपल्या हातामधून आपण इतरांना देत असतो. म्हणजे हिलिंग करण्यासाठी म्हणा, मग ते फायनान्शियल असू दे किंवा आपलं घराच्या वास्तूबद्दल असेल, ऑफिस बद्दल असेल किंवा कुठलीही वस्तू आपण ह्या रेकी थ्रू काय करू शकतो, हील करू शकतो. जसा हा पेन आहे माझ्याकडे, हा पेन देखील मी हील करू शकतो. जसे स्टुडंट्स लोकांना आता एक्झाम चालू आहेत ओव्हरऑल सगळ्यांना, मी जर हा हील करून दिला तर ते खूप छान रायटिंग वगैरे करू शकतात. इथपर्यंत ह्या गोष्टी काम करतात. जर माझा मोबाईल हील करू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स आपल्या घरामध्ये कित्येक गॅजेट्स आहेत, ते गॅजेट्स आपण हील करू शकतो. आपली वास्तू आहे, ऑफिस आहे, पैसा आहे. म्हणजे रेकी ही आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक गोष्टीवर आणि आपल्या रोजच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टींमध्ये ही रेकी आपण प्रभावीपणे वापरू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? काल थोडासा आपला पाठ हा राहून गेला होता, म्हणून मी राहून गेला म्हणजे काही बरेच लोक याच्यामध्ये नव्हते, तर त्या लोकांसाठी आपण हा परत एकदा थोडासा भाग घेतलेला आहे. ठीक आहे. तर पुढचा स्लाइड मी हे करतो. इथपर्यंत काल आपलं झालेलं आहे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. त्याच्यामध्ये आपण हे देखील बघितलं, फॉरगिव्हनेसचं एक मेडिटेशन देखील केलं, कसं फॉरगिव्ह करायचं लोकांना हे देखील आपण त्या मेडिटेशन मध्ये बघितलेलं आहे. हे डॉक्टर मॅकाऊ उसई यांनी रेकीची रिडिस्कव्हरर म्हणून ओळखले जातात. जगभरामध्ये रेकीची सुरुवात यांच्याकडून झाली. आता आपल्याला पुढची प्रेयर बघायची, ती होपोनोपोनो प्रेयर. बऱ्याच लोकांना माहित असेल ओपोनो प्रेयर म्हणजे काय आहे. ठीक आहे. खूप सारे बूट कॅम्प देखील जातात. कोणाचा माईक ऑन आहे? माईक ऑफ करा प्लीज. झाडाचे महत्व निबंध. माईक ऑन कोणाचे आहेत? माईक बंद करा प्लीज. तर हे डॉक्टर ह्युलेन आहेत. होपोनोपोनो प्रेयर ही आपल्या कार्मिक रिलेशन्स, कार्मिक डेप्थ वर काम करते. झाडाचे त्यानंतर महत्व निबंध. सर एक आपणच मिनिट. म्यूट करा सगळ्यांना. येस येस. कोणाचा माईक ऑन दिसतोय ते?
कोणाचं माहिती ऑन आहे अजून? एकच मिनिट हा. झाडाचे महत्व निबंध. ओके. तर होओपोनोपोनो ही प्रेयर जी आहे ही एक पुराण काळातून आलेली, म्हणजे जे ट्रायबल्स म्हणू शकतो आपण, आदिवासी लोक होती ती, जसे की हवाई बेट आहे, इकडच्या आदिवासी त्यातलं लोकांची एक रिच्युअल आहे ही. वैतरुष्य. त्यांचं असं म्हणणं आहे की कुणीही, म्हणजे एखाद्या आपल्या घरच्यांच्याकडून काही काय चूक झाली असेल, एक आपल्या घरच्यांकडून कुणाच्याकडून ही जर चूक झाली असेल आणि ती जर त्याने मान्य केली नाही, तर ते गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं. असं त्या लोकांची एक रिच्युअल्स होती. तर ही लोक काय करायची, कुणी घरामध्ये आजारी पडलं तर ते हो ओपन ओपन प्रेयर म्हणायला सुरू करायचे. तर एक मिनिट साईड. तर ही ओपन ओपन प्रेयर काय आहे, 4 फ्रेज मध्ये विभागली गेलेली आहे. ही डॉक्टर ह्युलेन यांनी नव्याने ही प्रेयर जगासमोर आणली होती. तर याची एक स्टोरी अशी आहे की हुवाई बेटेवर एक मेंटल हॉस्पिटल होतं, ज्याच्यामध्ये खूप गंभीर गुन्हे केलेले क्रिमिनल्स त्याच्यामध्ये होते, जो खूप सायको, म्हणजे त्यांची मेंटली टोटल डिसेबल असलेली लोक तिथं असायची. आणि ते लोक काय करायचे की तिथल्या स्टाफवर अटॅक करायचे, खूप गंभीर अटॅक करायचे. तिथं एक वेळ अशी आली की तिथं कोणीही काम करेना. तर अशा वेळेला डॉक्टर ह्युलेन यांना तिथं इन्व्हाइट केलं आणि त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला की इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आता असं अटॅक व्हायला लागलेत, हे खूप पॅनिक व्हायला लागलेत लोक, आणि यांच्यावर काय उपाय तुम्ही करू शकता का? तर ह्या डॉक्टर ह्युलेननी काय केलं की तिथल्या असणाऱ्या प्रत्येक पेशंटचे फाईल्स मागवून घेतल्या. ते त्या व्यक्तींना किंवा त्या पेशंट्सना ते कधी देखील भेटलेले नाही. ते फक्त काय करायचे, त्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीची फाईल हातामध्ये आहे ती फक्त पान उघडायचे, त्याचा फोटो बघायचा आणि काही शब्द पुटपुटायचे. 5 ते 6 महिने हे अगदी असंच रुटीन चालू होतं त्यांचं. आणि नंतर हळूहळू लक्षात आले की जवळपास हॉस्पिटलमध्ये आता एकही पेशंट आता शिल्लक राहिलेला नाही जो अगदी पॅनिक किंवा मेंटल अटॅक त्याला येतात, असे कुणीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि तो हॉस्पिटलचा तो जो वॉर्ड होता हा पूर्णपणे बंद करावा लागला, कोणीही पेशंट नसल्यामुळे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट त्यावेळेला घडली. पण डॉक्टरांचे स्टाफ जो होता त्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही त्या व्यक्तींना भेटला ना, काही त्यांच्याशी काही हितगुज केलं किंवा कुठल्याही गोष्टीची चौकशी त्यांची केलेली नाही आहे, तुम्ही फक्त फाईलमध्ये काहीतरी पुटपुटत असायचं आणि तुम्ही नेमकं काय केलं? तर त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं ही एक पूर्वीची होपोनोपोनो प्रेयर आहे. हे 4 फ्रेज मी त्यांच्याबद्दल म्हणायचो. तर हे 4 फ्रेज काय आहेत? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, लव्ह यू. आता आय एम सॉरी हे कशासाठी आहे? तर आय एम सॉरी हे तुमचा ऍक्सेप्टन्स दर्शवतं इथे. ऍक्सेप्टन्स म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीसाठी मी जबाबदार आहे. जर तुझी म्हणजे हे जे डॉक्टर काय करायचे की त्या व्यक्तीची मेंटली ते खूप डिस्टर्ब आहेत, ठीक आहे, पण त्यांचे कार्मिक हिलिंग्स केले पाहिजेत, कर्म हील केले पाहिजे, त्यांचे कार्मिक रिलेशन्स काय असतील ते हील केले पाहिजेत. आणि त्यांना ते गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी ते काय करायचे, त्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा त्या व्यक्तीच्या वतीने तेही प्रे करायचे. आय एम सॉरी, म्हणजे ज्या काही गोष्टी किंवा ज्या गोष्टी माझ्याकडून घडलेल्या आहेत, माझ्यामुळे कोणी लोक दुखावलेले आहेत, तर त्यासाठी मी माफी मागतो. मी स्वतःची माफी मागतो, मी या ब्रह्मांडाची माफी मागतो, त्या व्यक्तींची माफी मागतो. आता याच्यामध्ये काय आलं, ऍक्सेप्टन्स आला. आपण
बऱ्याच वेळा असं असतं की आपण एखाद्याशी भांडत असतो, एखाद्याशी भांडलेलं आहे आणि आपण खूप महिने त्याच्याशी बोलत नाहीये. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, त्याच व्यक्तीला दोष दिलेला असतो. कुठलीही गोष्ट घडली रादर आपण काय करतो, दुसऱ्यावर ब्लेम करायला सुरुवात करतो. म्हणजेच काय, की आपण ऍक्सेप्टन्स नाही की झालेल्या गोष्टीला नेमकं कोण जबाबदार आहे हे आपण न बघता काय करतो, सरळ दुसऱ्यावर चुका ठोकून टाकतो. तर यामुळे काय होतं, की आपल्याच मनामध्ये तो स्ट्रेस वाढायला लागतो. आपला ऑरा बिघडायला कारण त्या गोष्टी असतात. चक्र इम्बॅलन्स व्हायला त्या गोष्टी असतात. आणि ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे काय होतं, ग्रॅटिट्यूडची भावना येत नाहीये. आणि ग्रॅटिट्यूड नसल्यामुळे पण खूप वेळा ऑरा बिघडणे किंवा कर्म बिघडणे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी काय केलं, की आय एम सॉरी. मला ज्या गोष्टी तुमच्याबद्दल घडलेल्या आहेत किंवा तुमच्या हातून ज्या काही गोष्टी लोक दुखावले गेलेले आहेत, जे कोणी मारले गेलेले आहेत, त्यासाठी मी क्षमा मागतो. त्यानंतर प्लीज फॉरगिव्ह मी. मग ह्या झालेल्या चुकासाठी मला खरोखर क्षमा कर. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे इथं, स्वतःला सरेंडर केलेलं आहे, की झालेल्या चुकांसाठी मला क्षमा कर, थँक यू. म्हणजे ब्रह्मांडाने किंवा त्या देवाने किंवा त्या व्यक्तींशी हे आपण ऑलरेडी कन्सिडर करून चाललोय की त्यांनी भाकरी घे. मला माफ केलेलं आहे. जायचं घे. तव्यातली जाड आहे. त्यांनी मला माफ केलेलं आहे हे मी असं गृहीत धरलंय. आणि त्याच्याबद्दल मी काय केलंय, प्रेमाची भावना व्यक्त केली. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर हे 4 फ्रेजेस आहेत. हे फक्त 4 फ्रेजेस नाही आहेत आपल्याला बघण्यासाठी किंवा वाचण्यासाठी. तर हे खूप पॉवरफुली काम करतात. जर तुम्ही हे ॲज एक चॅन्टिंग म्हणून केलात, रोज जसं आपण 108 वेळा मंत्र म्हणतो, 51 वेळा मंत्र म्हणत असतो कुठलाही, तर हे जर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या जर हे 4 फ्रेज तुम्ही मंत्राप्रमाणे जर म्हणत गेलात, तर तुमच्या आयुष्यामध्ये इतकं ट्रिमेंडस चेंजेस होतात. खूप ओरा स्ट्रॉंग होतो आपला, चक्र बॅलन्स व्हायला लागतात. कार्मिक जे काही हिलिंग करायचे असतील आपल्याला, आपल्याला माहित नसतं बऱ्याच वेळा, की मी कुठल्या गोष्टीची शिक्षा मी आत्ताच्या ह्या सिच्युएशन मध्ये भोगतोय. मी असे काय कर्म केलेत. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो, की मी तर आजपर्यंत काही आयुष्यात कुणाचं वाईट केलेलं नाही, मी काहीच केलेलं नाही आहे. मी तर सगळ्याचं चांगलं चिंततोय. तरी माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? असं खूप वेळा म्हणतो आपण. पण आपल्याला माहित नाही की आपण कित्येक जन्म मागं काही चुका केलेल्या असतात, त्या देखील आपल्याला ह्या जन्मात भोगाव्या लागत असतात. संचित कर्म ज्याला म्हणतो आपण, पास्ट लाईफ रिग्रेशन्स म्हणतो. PRL मध्ये माहित असेल ना, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, की त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये घेऊन गेलेलं जातं, अल्फा स्टेट माइंड लेवलला घेऊन जातात आणि इमॅजिन करायला लावतात त्या स्टेजेसमध्ये जाऊन जाऊन. मग तिथं जर आपले काही आपल्याला लक्षात येतं, की या ठिकाणी माझं अशी अशी गोष्ट घडली होती, त्याची मी शिक्षा आज भोगतोय किंवा आज जी सिच्युएशन मी फेस करतोय, ती शिक्षा मी त्या कर्माची भोगतोय. त्यावेळेला आपण तिथे जाऊन काय करतो, रिग्रेट्स करतो. फॉरगिव्हनेस जर मी कुणावर हे केलं असेल, राग व्यक्त केला असेल, तर तिथं फॉरगिव्हनेस देतो मी, त्याला माफ करतो. किंवा जर दुसऱ्याकडून मला काही चूक झाली असेल दुसऱ्याकडून, तर त्याला मी क्षमा मागत असतो. तर ह्याच गोष्टी इथं काय होणार आहेत, की आपल्याला माहित नाही की मागच्या जन्मात कुठल्या जन्माची आपण ही पापं फेडत आहेत किंवा काय कर्म आपण भोगत आहोत. जसं महाभारतामध्ये भीष्म पितामहांचा मृत्यू कसा झाला सगळ्यांनाच माहिती आहे. बाणांच्या शय्येवर त्यांनी कित्येक दिवस झोपून काढले आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांनी देखील कृष्णाला एकच शब्द विचारला, एकच गोष्ट विचारली होती, की मी तर कुणाबद्दल काहीच वाईट केलेलं नाही आहे. मग माझी ही अवस्था का झाली? तर श्रीकृष्णाने देखील त्यांना काय केलं होतं, पास्ट लाईफमध्ये त्यांना घेऊन गेले होते. पास्ट लाईफ ट्रॅव्हल केला होता त्यांचा. आणि 52-54व्या जन्मात गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं, की ते जेव्हा धनुर्विद्या शिकत होते, ते रस्त्यातून जाताना त्यांनी एका सरड्याला बाणाच्या टोकाने असं उचलून बाजूला फेकलं होतं. आणि ते निघून गेले होते. त्यांना माहित नव्हतं, की तो सरडा जाऊन एखाद्या काटाच्या झुडपात जाऊन पडलाय आणि ते सगळे त्याच्या शरीरामध्ये घुसले. बघा, 54 जन्मानंतर त्यांना हे कर्म भोगावे लागले कसे, अगदी जसे तसे, जसा सरडा मेला तसा. तर आपल्याला माहित नसतं आपले कर्म काय आहेत, कधी चुकलेलं आहे, आपण कुठं चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत.
त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रोजच्या रोज हे तुम्हाला जितकं जास्त सकाळी उठल्यावर करता येईल, हे फ्रेज रिपीट करता येईल, एक प्रे म्हणून समजायचं आहे आपण, आणि ही रोजच्या रोज आपल्याला करायचं आहे. काल मी काय शिकवलं होतं, एक गोष्ट आपण शिकवली होती फॉरगिव्हनेस मेडिटेशन. ते आपल्याला 5 मिनिटं करायचं आहे, हे देखील 5 मिनिटं करायचं आहे, रोज करायचं आहे. लक्षात येईल तुम्हाला तुमचे कार्मिक बॅलन्स आता चांगले व्हायला लागलेत. कार्मिक डेट्स जे असतील ते डेट्स तुमचे आता क्लिअर व्हायला लागलेले आहेत. कार्मिक रिलेशन्स म्हणजे काय म्हणतो आपण, की आपल्या ब्लड लाईन मध्ये एखादी व्यक्ती अशी आलेली असते जे आपल्याला टोटली डिस्ट्रॉय करते. म्हणजे काहीही त्याच्याशी वैरभाव नसताना देखील तो आपल्यासह अगदी वैरासारखा वागतो. हे असं का होतं? कारण तोच पाठीमागच्या जन्मात आपण त्याला कधी तर त्रास दिलेला असतो, आणि तो अगदी, तर त्या वेळेला आपण त्याला क्षमा दिलेलं नसतं, किंवा त्याने आपल्याला क्षमा केलेलं नसतं, आणि तेच ते डोक्यामध्ये राहून, किंवा ते आपलं सबकॉन्शियस माइंड, आत्मा तर अमर आहे, शरीर आपलं फक्त त्या वेळेला गेलेलं आहे, पण तोच आत्मा त्या सगळ्या इन्फॉर्मेशन, त्या सगळ्या गोष्टी, किंवा त्या सगळा द्वेष, राग, हॅपीनेस सगळं ठेवून तो आपल्याकडे आलेला आहे. आठवणी त्या सगळ्या त्याच्यातच आहे. मग तो या जन्मात आलेला आहे, आपल्या ब्लड लाईन मध्ये आलेला आहे, आणि आपल्याला टोटल डिस्ट्रॉय करून गेला. असं देखील होतं. तर हे कार्मिक रिलेशन्स देखील कमी व्हायला याच्यात मदत होते, बॅलन्स व्हायला याच्यात मदत होते. हा प्रचंड म्हणजे अतिशय प्रभावी अशी होओपोनोपोनो प्रेयर आहे. आता ह्या होओपोनोपोनो प्रेयरचे 8-8 दिवसाचे बूट कॅम्प चालू असतात. पेड पेड क्लासेस, पेड कोर्सेस याचे अवेलेबल आहेत. इतका हा इफेक्टिव्ह असा प्रेयर आहे, की आपल्याला काय करायचे आहे, रोज न चुकता 5 मिनिटं, 10 मिनिटं, तुम्हाला जितकं शक्य होईल तितके हे 4 फ्रेज रिपीट करायचे आहेत. आपण कोणाची क्षमा मागतोय माहिती नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी ह्या व्यक्तीची क्षमा मागितली पाहिजे, माझ्याकडून काही चुका झाल्यात, तर त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचंय समोर, आणि त्या व्यक्तीला सांगायचंय, किंवा आपण हे ब्रह्मांडाला सांगू शकतो. आपले जे गुरु आहेत त्यांचा चेहरा इमॅजिन करू शकतो, त्यांना आपण इमॅजिन करू शकतो, आणि त्यांच्या समोर या गोष्टी बोलू शकतो. ठीक आहे. तर उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या रुटीनमध्ये हे 5 मिनिटं ऍड करायचे. इथपर्यंत कळालं तुम्हाला सगळ्यांना? कुणाला काही शंका आहेत? बोला, माईक ऑन करा आणि बोलू शकताय. कुणाला काही विचारायचं याच्याबद्दल? नाही सर. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक कडे वळूया आपण. ऑरा काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये? एक ह्युमन बॉडी दिसते, आणि त्याच्या बाजूला काय दिसतात? काही कलर्स दिसतात. दिसतं ना सर्वांना? हे येस. काय आहे? तर हा ह्युमन ऑरा आहे. ह्युमन ऑरा म्हणजे काय? मराठीमध्ये याला आभामंडल असं म्हटलं जातं. एक मिनिट म्यूट करतो. ह्याला आभामंडल असं म्हटलं जातं. आता हे 7 चक्र सॉरी 7 कलर दिसतात आपल्याला याच्यामध्ये, आभामंडळामध्ये. तर हे काय आहे? तर हे आपल्या 7 चक्र जे शरीरामध्ये आहेत त्याचेच कलर हे आपल्याला बाहेर दिसून येतात. ठीक आहे. आता ऑरा म्हणजे नेमकं काय? तर ऑरा हा जगातल्या प्रत्येक वस्तूला आहे, प्रत्येक गोष्टीला आहे. जसं झाडांना आहे, फुलांना आहे, पानांना आहे, जितके सारे जीव आहेत या पृथ्वीवर त्या प्रत्येक जीवाला ऑरा आहे. आपल्या घराला ऑरा आहे, आपल्या ऑफिसला ऑरा आहे, जे व्हेइकल्स आपण वापरतो त्या व्हेइकल्सला ऑरा आहे. कुठलीही वस्तू, कुठलीही गॅजेट्स तुम्ही घ्या, त्या प्रत्येक गोष्टीला ऑरा आहे. इव्हन आपण रस्त्यावरून चालतो त्या रस्त्याला देखील ऑरा आहे. तर हा ऑरा म्हणजे काय आहे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, जे आपल्या शरीराच्या भोवती आणि त्या प्रत्येक वस्तूच्या भोवती एक वलयच्या प्रमाणात ते सोबत असतात. तर हा ऑरा आपण बऱ्याच वेळा भगवंतांचे किंवा कुठल्या गुरूंचे किंवा साधू संतांचे फोटो बघतो, त्यावेळेला आपण त्यांच्या पाठीमागे जे
दिव्य प्रकाशात जे वलय बघतो किंवा जे वर्तुळ असतं त्याला ऑरा म्हणतात. आता देवदेवतांचे किंवा साधूंचे ऑरा तुम्ही बघितला असाल तर गोल्डन कलरमध्ये असतात किंवा थोडेसे दिव्य प्रकाशामध्ये दिसतात. बरोबर आहे, कारण त्यांना 7 चक्राच नाही आहेत. ते काय आहेत, एक प्युअर एनर्जी आहेत, ते तत्व आहेत. म्हणून त्यांना काय आहे की 7 चक्र नाही आहेत. आणि ह्युमन ऑरा आपला 7 चक्रां 7 कलरमध्ये का दिसतो, तर आपल्याला 7 रंग आहेत. तर हा ऑरा हा प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असू शकते त्यांच्या त्यांच्या चक्राच्या ऍक्टिव्हेशननुसार. ज्यांचं जे चक्र जास्त जागृत आहे तो चक्राचा रंग आपल्या ऑरामध्ये जास्त दिसून येतो. जे चक्र वीक आहे त्या चक्राचा रंग हा आपल्या याच्यामध्ये कमी दिसू शकतो. ऑरा जर वीक असेल तर खूप साऱ्या आजारांना आपण आमंत्रण देतो, खूप सारे निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करत असतो. बघा, म्हणजे आपण एखाद्या फंक्शन्सला खास करून लेडीजना खूप जास्त अनुभव येत असेल की आपण एखाद्या फंक्शनला गेलो, नटून थटून गेलो, चांगली साडी नेसून गेलो, चांगला लुक करून गेलो, तर काय होते, आल्यानंतर आपल्याला काय होतं, विकनेस जाणवायला लागतो, डोकं दुखायला लागतं, हातपाय दुखायला लागतात, अशक्तपणा जाणवायला लागतो. ह्या गोष्टी का होतात, तर आपल्याला तिथं एविल आईज म्हणतो ना आपण, डेविल आईज, एविल आईज, तर ती जी नजर लागणे हा प्रकार जो असतो तो ऑरा जर वीक असेल तर खूप जास्त किंवा पटकन नजर लागू शकते. म्हणजेच काय, तर आपला ऑरा वीक आहे म्हणून आपल्याला काय झालं की दुसऱ्यांची निगेटिव्हिटी आपण पटकन अट्रॅक्ट करू लागलो. जर माझा ऑरा वीक आहे तर मी काय करेन की निगेटिव्हिटी खूप फास्ट माझ्याकडे अट्रॅक्ट होईल. जर माझा ऑरा खूप स्ट्रॉंग असेल तर काय होईल, कुठलीही निगेटिव्हिटी असू दे, कितीही वाईट शक्ती असू दे, ती आपल्यावर एफेक्ट करत नाही. कितीही दुर्धर आजार असू दे, तो आपल्यावर एफेक्ट करत नाही जर माझा स्ट्रॉंग असेल ऑरा. आता हा ऑरा कॉन्स्टंट राहत नसतो, प्रत्येक सिच्युएशन वाईज तो बदलत असतो. जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा टेन्समध्ये असेल किंवा सॅड मूडमध्ये असेल, मूड आपला स्विंग होत असेल, तर आपला हा ऑरा फ्रिक्वेंटली चेंज होत असतो. खूप जास्त हॅपीनेस असेल, खूप जास्त आपण हॅपी मूडमध्ये आहोत, म्युझिक ऐकतोय, आपल्या आवडीच्या गोष्टी करतोय, त्यावेळेला आपला ऑरा हा खूप स्ट्रॉंग व्हायला लागतोय. आता आपण बघू शकतो की एखादी व्यक्ती आपल्याला पटकन आवडते किंवा आपण खूप फास्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो किंवा आपल्याला असं वाटतंय की आज ही मैफिलीमध्ये हा व्यक्ती असता तर खूप मजा आली असती. तो व्यक्ती आल्यानंतर सडन सगळं मैफिल चेंज होते, सगळं वातावरण बदलते, एकदम मूड फ्रेश होऊन जातो सगळ्यांचा. तर अशी व्यक्ती जर असेल तर समजून जायचं की त्या व्यक्तीचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे. आपण काय केलं होतो, अशा लोकांकडे अट्रॅक्ट व्हायला लागतो. खूप वेळा असं होतं की कधी भेटलेलो नाही आहे आपण एकमेकांना आणि आपण एकदम बेस्ट फ्रेंड होऊन गेलो. म्हणजेच काय, की त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी आणि माझी फ्रिक्वेन्सी ही एकमेकांना मॅच झाली. म्हणजेच काय, त्यांचे ऑरा एकमेकांना मॅच झाले. बघा, सेलिब्रिटी जे सेलिब्रिटी आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट कसे असतात हो? अगदी हाय फाय, म्हणजे मंत्र्यांपासून ते पर पीएम पर्यंत, आपल्या पंतप्रधानांपर्यंतचे सगळे कॉन्टॅक्ट त्यांचे असतात. म्हणजे काय, ज्यांचे ऑरा स्ट्रॉंग असतात ते त्याच लेवलच्या ऑरामध्ये ते मैत्री असते, त्यांची रिलेशन्स डेव्हलप होत असतात. आणि जितके गरीब लोक आहेत तर त्यांचे ऑरा पण बघा, त्या कॉन्टॅक्टमध्येच लोकांचे आणि त्यांची खास मैत्री असते. इथं म्हणजे आपल्याला परिस्थिती किंवा कुणावर आपल्याला हे करायचं नाही, पण ह्या गोष्टी आहेत. खूप वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीकडे म्हणजे बघण्याकडे म्हणजे किंवा बघण्याचे त्याला जर बघायला गेलं तर काही खास त्याच्याकडे काही नसतं. पण आपण काय होतं की पटकन त्या व्यक्तीकडे कॅच होतो. अशा देखील असतात. म्हणजे मी खूप भारी राहिलो किंवा मी चांगले महागडे कपडे घातले वगैरे, तर म्हणजे माझा ऑरा स्ट्रॉंग असतो असं नाही आहे. तर त्या व्यक्तीचा स्वभाव, ओव्हरऑल त्याचं नेचर, ह्या गोष्टीवर किंवा त्याची थिंकिंग लेवल कशी आहे यावर देखील ऑरा हा आपला इम्पॅक्ट करत असतो. ठीक आहे. खूप वेळा असं होतं आपल्याला की मी एखाद्या ठिकाणी गेलेलो आहे, एखाद्याच्या घरी गेलेलो आहे, मला तिथं खूप छान वाटलं, म्हणजे मी हाँ अख्खा माझा तास 2 तास माझे कसे गेले हे एक मला आधी तिथं है कळालं नाहीये. तर याचा अर्थ काय आहे की त्या घराचा ऑरा खूप छान आहे. आणि एखाद्या ठिकाणी मी गेलो आणि माझं डोकं दुखायला लागलंय किंवा मला तिथं बसू वाटत नाहीये, मला खूप भीती वाटायला लागली किंवा फिअर ऑफ अननोन म्हणतो, ज्याचे
मला माहितच नाही मला कशाची भीती वाटते, पण मला तिथं बसू वाटत नाही आहे किंवा मला असं खूप चलबिचल व्हायला लागलंय माझं मन. म्हणजेच काय, की त्या घराचा ऑरा किंवा त्या जागेचा ऑरा काय आहे, हा खूप खराब आहे. असंच व्यक्तींच्या बाबतीत पण असतं, की एखादी व्यक्ती आपण समोर येताना बघतो आणि यू टर्न मारतो, अरे बाबा हा दिसला नको मला. तर त्याचा ऑरा खराब आहे. आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात आपल्याला नको वाटतं किंवा तो व्यक्तीचं नाव काढलं तरी नको बाबा नाव काढू त्याचं. म्हणजेच काय, त्या व्यक्तीचा ऑरा खराब आहे, जो आपल्याला आपल्या ऑरामध्ये एंटर करू द्यायचा नाही. तर हा ऑरा बिघडल्यानंतर काय होऊ शकतं, तर इथं 3 स्टेप्स दिलेले आहेत. याच्यामध्ये ही जी पहिली स्टेप आहे, हा कसा आहे, की बऱ्याच ठिकाणी डिस्टर्ब झालेला आहे, कट झालेला आहे ऑरा. दिसतंय इथं सगळ्यांना? इथं ऑरा कट झालेला आहे. म्हणजेच काय, हा ऑरा खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात बिघडलेला आहे. खूप जास्त प्रमाणात हा ऑरा बिघडलेला आहे. असे व्यक्ती सतत आजारी असणे, निगेटिव्ह थॉट्स आणि खूप भयानक निगेटिव्हिटी सोबत घेऊन फिरत असतो. ही अशी व्यक्ती लाईफकडे बघण्याचा अटिट्यूडच पूर्णपणे चेंज झालेला असतो. म्हणजे किती आपण मोटिवेशन द्यायला गेलो त्या व्यक्तीला, तर तो त्यातून पण अल्टिमेट सोल्युशन असं काही नसतंय बाबा. तर हे जे आहे, हे खूप जास्त आजार अट्रॅक्ट करतात, खूप जास्त निगेटिव्हिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. जास्त निगेटिव्ह झोनमध्ये राहणं यांना पसंत असतं. सेकंड जो ऑरा आहे, हा दिसेल तुम्हाला, हा परफेक्ट आहे. प्रत्येक लेवल याची परफेक्ट आहे. म्हणजे काय, हा खूप हेल्दी आहे, खूप पॉझिटिव्ह विचारांचा आहे आणि खूप आनंदी राहणारा व्यक्ती आहे. तिसरं आहे, हे खूप अनइव्हन आहेत. म्हणजे कुठेतरी स्ट्रॉंग आहे, कुठेतरी वीक आहे. इकडं जास्त दिसतंय, इकडं कमी दिसतंय. तर पिवळा लेअर पण असाच दिसतोय तुम्हाला. खूप जास्त प्रमाण आहे, कुठेतरी कमी आहे. ही देखील काय आहे, ही खराब ऑराची लक्षणं आहेत. म्हणजे ऑरा हा पूर्णपणे याचा देखील डिस्टर्ब आहे. तर ऑरा डिस्टर्ब का होतो? तर खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स करणे, निगेटिव्ह लोकांमध्ये जास्त राहणे, सतत मूड स्विंग होणे, ह्या गोष्टी देखील ऑरा खराब करत असतात. त्यानंतर आहारांचा देखील याच्यावर परिणाम होतो. खूप जास्त तामसिक आहार करणे, जसं स्पायसी जास्त खातो आपण, नॉनव्हेज खूप जास्त आपण हे करतो, खात असतो. अशा वेळेस देखील काय होतं, राग आला किंवा आपल्या जर भाव जर बिघडायला लागले, तर आपला ऑरा बिघडतो. जितकं मी जास्त हॅपी राहीन, जितकं मी माझ्या आवडीच्या गोष्टी करेन, जितकं जास्त हसत खेळत राहीन, तितका माझा ऑरा हा स्ट्रॉंग होतो. तर हा ऑरा जर बिघडला असेल, तर आपल्या आवडीच्या गोष्टी करणे, त्याच्यानंतर मेडिटेशनमधून देखील ऑरा आपला स्ट्रॉंग करू शकतो. अ, असं वाटलं आपल्याला, की बाबा मी आता बाहेरून आलेलो आहे आणि मला खूप विकनेस वाटतोय. तर आपण त्यावेळेला शॉवर देखील घेऊ शकतो. ज्यांच्याकडे शॉवर आहे त्यांनी इमॅजिन करायचं, की डोक्यावर माझ्या शॉवर येतोय आणि आता त्या शॉवरमधून काय झालं, ही निगेटिव्हिटी पूर्ण सगळी ड्रॉन होत चालल्या, खाली वाहत चाललेली आहे. एक काळा असं धूर किंवा काळे अशी एक आपण ते इमॅजिन करू शकतो, एक सावली जी निघून चालली आहे, पाण्यामधून निघून गेलेली आहे आणि माझा आता और एकदम क्लीन झालेला आहे, माझी बॉडी एकदम क्लीन झालेली आहे, माझे चक्र बॅलन्स झालेले आहेत. हे जेव्हा तुम्ही इमॅजिन कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की 10-20 मिनिटांमध्ये तुमच्या ऑरामध्ये फरक पडेल किंवा तुमचा जो त्रास होत असेल, की पाय दुखणे, हात दुखणे, डोकं दुखायला लागलंय, अंग दुखायला लागलंय, विकनेस सडन जाणवायला लागलाय, मी एखाद्या कार्यक्रमातून आल्यानंतर वाटतंय मला नजर लागले, तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. त्यानंतर ज्यांच्याकडे शॉवर नाही आहे, त्यांनी आपलं खडं मीठ असतं, ते खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून देखील बाथ घेऊ शकता. त्याने देखील ऑरा खूप स्ट्रॉंग होतो. वीकली 2 वेळा जरी तुम्ही असं केलात, तरी तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग राहतो. आणि हे शॉर्ट रेमेडीज आहेत. अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये काहीही नाहीये. खूप सायन्स बेस्ड अशी रेकी आहे किंवा रेकीशी निगडीत या सगळ्या गोष्टी तत्व आहेत. तर तुम्ही याच्यातून देखील तुमचा ऑरा स्ट्रॉंग करू शकता. चांगले थॉट्स ठेवणे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे, त्यानंतर आपल्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी करणे, मेडिटेशन जास्त करणे, ब्रीथिंग जास्त करणे, डीप ब्रीथिंग वगैरे, ह्या गोष्टीतून तुम्ही तुमचा ऑरा स्ट्रॉंग करू शकता. ऑरा आपण जर बघायचं झालं,
तर याला थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते. जशी त्राटक आहे, थर्ड आयवर प्रॅक्टिस करावी लागते. आता मी जर ऑरा माझा जर चेक करायचा असेल तर मी काय करेन की माझा हा अंगठा आहे. हा अंगठा मी काही जिथे माझी एखादी व्हाईट वॉल आहे त्या वॉलच्या समोर मी असं धरायचा आणि मी एकटक त्या अंगठ्याकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल थोड्या वेळानं की त्याच्या आजूबाजूला काहीतरी सावली तयार व्हायला लागते. खूप प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला एक स्थिरता येते त्याच्यामध्ये आणि ते रंग तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. असाच मनुष्याचा देखील पूर्वीची पद्धत होती अशी मनुष्याची ऑरा चेक करण्याची. एखाद्या सफेद भिंतीला आपण त्या व्यक्तीला उभं करायचं आणि त्याच्याकडे एकटक एकाच बिंदूकडे कुठेतरी लक्ष फोकस करायचं. त्यानंतर हळूहळू आपल्या बाजूला ते रंग दिसायला चालू होतात. जो रंग खूप जास्त प्रमाणात दिसतोय तो जास्त हायपर ऍक्टिव्ह आहे. जो रंग कमी दिसतोय तो वीक आहे. ते चक्र वीक आहे असा याचा अर्थ होतो. आणि आता ट्रिलिनिन फोटोग्राफी म्हणून पण आहे जे आता आपण त्याच्यातून आपल्याला स्कॅन करून आपले इमेजेस देखील मिळतात की आपला ऑरा कुठला कलर वीक आहे, कुठलं चक्र वीक आहे, कुठला कलर जास्त आहे, म्हणजे त्यानुसार आपलं कुठलं चक्र जास्त हायपर ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे, ह्या देखील आता आपल्याला गोष्टी कळतात की ज्याच्यावर मी परत पुन्हा जाऊन काम करू शकतो. सपोज एखाद्या चक्राचा कलर जर जास्त दिसत आहे म्हणजे ते हायपर ऍक्टिव्ह आहे तर मी त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. मेडिटेशन थ्रू आणू शकतो. बीज मंत्र आहेत त्याचे काही, किंवा आता आपण हिलिंग प्रोसेस शिकणार आहोत, काही सिम्बॉल्स देणार आहोत हिलिंगसाठी, तर त्या देखील आपण त्याच्यामध्ये वापरून बॅलन्स करू शकतो. एखादा चक्र खूप वीक आहे, त्याचा कलर खूप वीक दिसतोय, तर ते मी स्ट्रॉंग करू शकतो त्या त्या चक्राच्या आधारे किंवा त्याची जी काही प्रोसेस आहे त्या पद्धतीनं. तर हे ह्युमन ऑरा हा जवळपास प्रत्येक ह्युमन ऑरा म्हणण्यापेक्षा ऑरा हा प्रत्येक गोष्टीला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही ते बघू शकता. थर्ड आय जर तुम्ही ऍक्टिव्हेट झाल्यानंतर म्हणजे आपण काही थर्ड आयवर तुम्ही प्रॅक्टिस जसजशी करत जाल, जसं जसं ग्रँड मास्टर व्हाल तुम्ही पुढे जसं जाल या मॉडॅलिटीजमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की आता माझा म्हणजे बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपण स्कॅन करू शकतो. त्याचा ऑरा किती वीक आहे, किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतं. त्या गोष्टीला काय आहे, तुम्हाला साधना असायला हवी. थर्ड आयवर तुम्ही काम केलं पाहिजे तसं. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? ऑरा म्हणजे एक्झॅक्ट काय? कधी कधी म्हणतो बघा, एखादा व्यक्ती समोर आला याचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे बरं का. म्हणजेच काय, बघितल्या क्षणी ज्याच्यावर इम्प्रेशन पडतं आपलं किंवा सारखी त्या व्यक्तीकडं नजर जाते, नजर फिरून राहते, त्या व्यक्तीचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे. जसं सलमान खान आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघतो, शाहरुख खान आहे, खूप सारे सुपरस्टार्स आहेत, पण सलमानच्या प्रत्येक इंटरव्ह्यूवर बघायचं ते एक स्वॅग दिसून येतो. बरोबर आहे का? तो एक ऍटिट्यूड दिसून येतो. तो ऍटिट्यूड काय आहे तर त्याचा पॉझिटिव्ह ऑरा किंवा त्याचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे. तसंच आपले पीएम मंत्री आहेत, पीएम मोदी आहेत आपले, ते बघा म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट लागत नाही, काय लागत नाहीत आणि ते जे काही बोलत ते समोरच्याला इतकं अपील होतंय, प्रचंड अपील होतंय. त्यांचा तर ऑरा कित्येक असं म्हणजे मीटरमध्ये पसरलेला आहे. आपला प्रत्येक जनरली व्यक्तीचा 1 इंचापासून ते 1 मीटरपर्यंत व्यक्तीचा आपला ऑरा पसरू शकतो जर आपण खूप जास्त त्या गोष्टीवर फोकस केला, सात्विक अन्न खाल्लं किंवा सात्विक विचार ठेवले, आचरण सात्विक ठेवलं. म्हणतात ना ते मनसा वाचा कर्मणा, जर आपण सात्विक राहिलो तर आपला ऑरा हा खूप स्ट्रॉंग राहतो. गौतम बुद्धांचा ऑरा म्हणजे असं सांगितलं जातं की त्यांच्या आजूबाजूला देखील ते ध्यानाला बसले की त्याच्या आजूबाजूला कुठले प्राणी देखील येत नव्हते किंवा त्यांना कुठलाही प्रकारचा हार्म पोचत नव्हता त्या व्यक्तीला. म्हणजेच काय की त्या ऑरामध्ये इतका स्ट्रॉंग होता की त्या ऑरा लोकांना म्हणजे किंवा त्या प्राण्यांना वगैरे ते झेपायचं नाही तिथपर्यंत जाण्या, इतका स्ट्रॉंग त्यांचा ऑरा होता. आपल्याला जर लाईफमध्ये सक्सेस हवं असेल तर आपला हा ऑरा स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. ऑरा स्ट्रॉंग कधी होणार आहे, जेव्हा माझे सगळे चक्र व्यवस्थित प्रॉपर बॅलन्स होणार आहेत. सगळ्या आयुष्याचं सार किंवा सगळ्या आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टी, अचिव्हमेंट्स आपल्या लाईफमधल्या ह्या फक्त आपल्या 7 चक्रावर बेस आहेत. आपण काय करतो, बाहेर सगळीकडे शोधत फिरतो. तिथून जर साध्य नाही झालं तर मी काय म्हणतोय,
माझं नशीब खराब आहे, माझा जन्म चुकीचा आहे, माझ्या मागं कायमची पनवतीच आहे आणि माझ्या हाताला यशच नाही आहे. बऱ्याच वेळा म्हणतो आपण पत्रिकेत दोष शोधत फिरतो. मी माझे 7 चक्र जर बॅलन्स केले तर कुठलेही ग्रह आपल्याला अफेक्ट करत नाही. कितीही ग्रहाची स्थिती वाईट असू दे, ते तुमच्यासाठी अलाइन होणार म्हणजे होणार. तुमचे 7 चक्र जर आहे तर राहू, केतू, शनी सगळे तुमच्याच बाजूने असणार आहेत. जर चक्र हे 100% स्ट्रॉंग झाले तर चक्रावर आता आपण रेकी काय करते, ही रेकी ही बेसच आहे 7 चक्रांवर. कारण आपण काय करणार आहोत, जी ऊर्जा आपण ब्रह्मांडातून आता घेणार आहोत रेकी म्हणून, जी आपण आपल्या शरीरामध्ये घेणार आहोत, ही 7 चक्रांमध्ये घेणार आहोत. जसजसं आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहोत रेकीची, जितकं जास्त कॉलिंग करणार आहोत, जितकं जास्त व्हिज्युअलाइज करणार आहोत, तितके माझे हे चक्र बॅलन्स होत जाणार आहेत त्या ऊर्जेमुळे. म्हणून मी काल म्हटलं होतं की एका सर्टन टाइम पर्यंत तुम्हाला मॅनिफेस्ट करावं लागतं. रेकीमध्ये आल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 पर्यंत तुम्हाला मॅनिफेस्ट करायला लागतं. पण ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस वाढते त्यावेळी फक्त तुम्ही विश ब्रह्मांडाशी बोलायचे, सोडून द्यायचंय. ती कधी ना कधी तुमच्या समोर येणार अपॉर्च्युनिटी म्हणून. हे कशामुळे होतं, तर आपले 7 चक्र बॅलन्स झाल्यामुळे होतं. आणि 7 चक्र बॅलन्स झाले की आपण खूप स्ट्रॉंगली ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो. त्यामुळं आता इथून पुढचं काय करायचं आपल्याला, चक्रांवर काम करायचंय. प्रॉब्लेम्स शोधत बसायचे नाही आहेत. मला फायनान्शियल इश्यूज आहेत, मला रिलेशन इश्यूज आहेत, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत मला, किंवा माझा जॉबमध्ये बॉस कटकट करतोय, मला माझ्या मनासारखा जॉबच नाही आहे. कुठलेही प्रकारचे इश्यूज आता प्रॉब्लेम म्हणून घ्यायचे नाही आहेत. प्रॉब्लेम हा शब्द आता पूर्णपणे बंद करायचा आहे. प्रॉब्लेमच्या ऐवजी चॅलेंज हा शब्द घ्यायचा आहे. चॅलेंज म्हणलं की ऍक्सेप्टेबल आहे, प्रॉब्लेम म्हणलं की नाराजी दिसते आपली पहिला. युनिव्हर्सला देखील काय होते, प्रॉब्लेम म्हटलं की ते प्रॉब्लेम शोधत जातं. त्याऐवजी आता इथून पुढं काही प्रॉब्लेम्स असतील तर ते चॅलेंजेस आहेत म्हणायचं आहे. चॅलेंजेस असले की साहजिक आहे, वॉरियरचा ऍटिट्यूड येतो, ते चॅलेंज ऍक्सेप्ट होतं आणि चॅलेंज आपण कम्प्लीट देखील करतो. पण जिथं प्रॉब्लेम म्हटलं की तिथं आपण पहिल्यांदा सरेंडर करून मोकळो. सो पॉझिटिव्हिटी आपली इथून सुरुवात करायची आहे. ऑरा म्हणजे काय आणि तो कसा क्लीन्स करायचा आणि तो कसा ऍक्टिव्ह करायचा, ह्या तुम्हाला गोष्टी कळाल्या इथपर्यंत? काही तुम्हाला शंका आहेत? कोणाला काय विचारायचंय? पुढे जाऊयात आपण. हॅलो. हा बोला. आता तुम्ही बोललात ना की मिठाचा पाण्यात म्हणजे पाण्यात मीठ टाकून आपण आंघोळ करू शकतो. पण ते हो. मीठ आपण डोक्यावरून म्हणजे केसावरून ते हे करू शकतो का? काही प्रॉब्लेम किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की काही मिठामुळे नाही, मग म्हणजे ते मिठाचं प्रमाण त्या पाण्याच्या पेक्षा खूप कमी असतं, की ज्याच्यामुळे म्हणतो ना आपण मिठाच्या पाण्याने जर मी हे हा केलं की माझे खराब होतील वगैरे. केसाचा काहीतरी प्रॉब्लेम्स येते वगैरे. हा, तो हा. त्याचं प्रमाण इतकं जाणवत हम्म. नाही की तुम्ही एखाद्या मग मध्ये जर पाणी घेऊन त्यात जर मुठभर मीठ टाकला तर ते खारं होईल. पण 1-1.5 बादलीमध्ये ते तुम्हाला हम्म. त्या गोष्टी म्हणजे एक चिमूटभर 10% म्हणजे जाणवेल तुम्हाला. 1 चमचा येस, ठीक आहे. तुमच्या जसं आवाज जमेल, येते. मूठभर असेल किंवा अर्धी मूठ असेल, कसंही असेल. आता पूर्वी बघा आपण काय करायचो, आपली आई मुलगा आजारी पडला, मूल आजारी पडलं तर ती काय करायची, पहिला सगळ्यात पहिला ये बाबा मीठ उतरून टाकायचे. बरोबर आहे. म्हणजे हे राई आणि पूर्वीपासून मिठाने. रिच्युअल्स चालत आलेले आहेत आपल्याकडे. हम्म. आपल्या पूर्वजांना माहिती आहे आपला ऑरा कसा क्लीन्स करायचा आहे. मी आजारी पडलोय म्हणजे काय झालंय की माझा ऑरा वीक झालेला आहे, म्हणून मला आजार आलेत. 6 महिन्यापूर्वी लक्षात येतं ऑरा बघून की याच्याकडे कुठला आजार येणार आहे. इतकं हे सायन्स आता पुढे गेलेलं आहे. कुठला ऑरामध्ये कुठला कलर वीक आहे त्यानुसार कुठला आजार होऊ शकतो, इथपर्यंत आता टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी त्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळे आपले घरचे काय करायचे की नजर उतरवली, रेस काढायचे पहिला,
ती देखील पूर्वीची आपली पद्धत होती. चप्पल देखील काय करायचे, आपल्याकडून उतरून टाकायचे. बरोबर आहे. मिरची, खाऊचं पान, हे काय बरोबर. करायचे, अग्नितत्वाला हे केलं. हे आपण सॉल्ट काय करतो, जलतत्वाला देतो. म्हणजे 5 तत्व जे आहेत आपल्या पृथ्वीवर किंवा आपल्या या ब्रह्मांडात, त्या 5 तत्वावरच आपलं संपूर्ण शरीर चाललंय. मग ज्या त्या तत्वाला आपण काय करत असतो, त्या गोष्टी अर्पण करत असतो आपला ऑरा क्लीन्स करण्यासाठी. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पण ते का चालत आलेलं आहे हे माहित नव्हतं. जसं जसं रेकी किंवा ऑरा ह्या गोष्टीवर तुम्ही अभ्यास कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की दृष्ट काढणे, दृष्ट लागणे, ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात होत्या. फक्त आपण सायंटिफिकली आता बघतोय. Yes. त्यावेळेला आपल्याला माहित नव्हतं याचं कारण. आता लहानपणी आपण आजारी पडलो तर आपली आई काय करायची, मिठाच्या पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवायची. ही देखील रेमेडीज होती ऑरा क्लीन्स करण्याची, ऑरा स्ट्रॉंग करण्याची. बघा, म्हणजे आपल्या घरात हे खूप वर्षापासून चालू आहे आणि आता आपल्याला लक्षात येते की मिठाचं पाणी मीठच का. बरोबर आहे ना. चला पुढे जाऊयात. Yes. Thank you. 7 चक्रास दिसते सगळ्यांना. सॉरी. हो बरोबर. येस. 1 2 3 4 5 6 7, हे 7 चक्र दिसतात आपल्याला. हे आपल्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करतात. 7 चक्राचे तुम्हाला लक्षात येईल की इथं वेगवेगळे रंग आहेत आणि याला वेगवेगळे असे पेटल्स देखील आहेत. कळ्या जसं म्हणतो, पाकळ्या जसं म्हणतो, तसे वेगवेगळ्या पाकळ्या आहेत वेगवेगळ्या संख्येमध्ये. इथं 4 आहेत, इथे तुम्हाला 6 दिसतील, इथे काही 12 दिसतील, 20 30 40. जसं इथं म्हणतो, इथं सहस्त्र पाकळ्या म्हणतात, म्हणजे हजारात पाकळ्या आहेत इथे, असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे चक्र म्हणजे काय आहे. जसं आपण घरामध्ये नवीन घर झाल्यानंतर आपण एक सगळीकडे पॉइंट्स काढलेले असतात इलेक्ट्रिकचे. बरोबर आहे. स्विच बोर्ड्स काढलेले असतात सगळीकडे. पण ते स्विच बोर्ड्स कधी ऑन होणार आहेत, जेव्हा माझा मेन स्विच, एमसीबी म्हणतो त्याला, मेन स्विच बॉक्स जो आहे तो मी ऑन करत नाही तोपर्यंत इकडे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत नाही. बरोबर आहे का. तर ते जे जंक्शन आहे, इलेक्ट्रिसिटी आपल्या पूर्ण शरीरामध्ये ही जे पॉझिटिव्ह ऊर्जा फ्लो करण्यासाठी जे मेन स्विच लागतात किंवा मेन जे जंक्शन आहे, ते हे 7 चक्र आहेत. तर त्याचे काही काही ठिकाण ठरलेले आहेत. जसं मूलाधार चक्र आहे, हे आपल्या टेल बोन पशी, म्हणजे जिथं आपल्या पाठीचा कणा जोडला जातो पायापाशी, तिथं हे मूलाधार चक्र, पहिलं चक्र जोडलं जातं. याचा रंग लाल कलर आहे. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली, हे ऑरेंज रंगाचं चक्र आहे. त्यानंतर मणिपूर, म्हणजे जिथे माझा छातीचा पिंजरा जिथं पहिला हात लावल्यावर जिथं जाणवतो, तिथं हे मणिपूर चक्र आहे. ह्याचा रंग आहे पिवळा, इथे दिसतंय. हे आहे हृदय चक्र, जिथं माझी हृदयाची जागा आहे तिथं बरोबर सेंटरला काय आहे, हे हृदय चक्र आहे. त्यानंतर इथं दिसेल थ्रोट चक्र आहे, हे ब्लू कलरमध्ये, स्काय ब्लू कलरमध्ये. तर हा जो माझा कंठ आहे इथे, हे थ्रोट चक्र आहे. इथं दिलेला आहे हा पर्पल कलरमध्ये, जो 2 भुवयांच्या मध्ये, हा थर्ड आय आहे, म्हणजे आज्ञाचक्र आहे. आणि सहस्त्रार चक्र, जिथं आपण टाळू म्हणतो ना, हे इथं आहे सहस्त्रार चक्राचं स्थान. पूर्वी बघा, लहानपणी ज्या वेळेस आपण लहान एखाद्या बाळाला बघितलेलं जन्मलेला, तर इथं पोकळ भाग असतो. बरोबर आहे का. तर हे प्राण आपल्या शरीरामध्ये एंटर काय करत असतात, इथून करत असतं, म्हणून तिथं थोडंसं गॅप असतो, पोकळ असतो, आणि ते हळूहळू हळू नंतर भरतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्राण कुठून येतो, इथूनच येतो आणि इथूनच जातो, सहस्त्रार चक्रातून. त्यामुळे हे काय आहे, शिव तत्व आहे इथं. परमोच्च शिखर म्हणतात आपल्या शरीराला. हे सगळ्यात महान असं चक्र आहे. ठीक आहे. तर आता प्रत्येक चक्राचं काय फंक्शन आहे आणि ते बिघडल्यानंतर पण काय होऊ शकतं, इम्बॅलन्स आल्यानंतर काय होऊ शकते, आपण बघूया. तर पहिलं आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे आपण सेफ्टी, सिक्युरिटी फील करतो मूलाधार चक्राला. आणि दररोज जर आपण एक्सरसाइज करत असो किंवा पॉझिटिव्ह वेजमध्ये काही ॲफर्मेशन्स रोजच्या रोज करत असो, आपण स्वतःला काही
पॉझिटिव्ह अफर्मेशन इन्फॉर्मेशन जर रोज देत असो तर आपलं हे मूलाधार चक्र काय असतं, ऍक्टिव्ह असतं. हे काय देतं आपल्याला लाईफमध्ये सेटलमेंट देतं. म्हणजे परफेक्ट लाईफ ज्याला म्हणतो ना, तर ज्याची लाईफ आहे परफेक्ट सगळ्या गोष्टी, त्याचं मूलाधार चक्र हे खूप स्ट्रॉंग आहे. लक्षात आलं इथपर्यंत? ज्याचं आरोग्य पूर्ण व्यवस्थित आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहे हेल्थ वाईज, त्याचं समजून जायचं की मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे. खूप वेळा काय होतं, ऑर्थोशी रिलेटेड म्हणजे आपल्या हाडांशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते हे चक्र बिघडल्यामुळे होतं. आलं लक्षात? हे आहे मूलाधार चक्र. तर हे जर जागृत करायचं असेल तर काय आहे, मला आळस सोडला पाहिजे. सगळ्यात पहिलं लक्षण ह्याचे असतं की आळस येणे. हे जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, आळस येतं, निगेटिव्ह थॉट्स खूप जास्त येतात. काहीही न करण्याची जी वृत्ती असते, म्हणजे आता खूप साऱ्या गोष्टी मला माहिती आहेत, मला ही गोष्ट करायची आहे, पण ती माझा तिथपर्यंत हात जात नाही किंवा मला तिथं उठून तिथपर्यंत जावं याचा इतका त्रास देखील घेऊसं वाटत नाही. म्हणजे काय आहे की माझं मूळ आधारच, मुळाचा जे आहे तेच सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे हे चक्र डिॲक्टिव्हेट आहे. बरोबर. एक 70% लोकांचं हे चक्र बिघडलेलं असतं. खूप जास्त आळस करणे यामुळे देखील हे बिघडतं. खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स, सतत अ, काय म्हणतो आपण, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये किंवा मेडिटेशन न करणे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे देखील हा चक्र बिघडतं. यासाठी काय करायचं आपल्याला, की आळस पूर्णपणे टाळ सोडून द्यायचं आहे. एक्सरसाइजेस खूप जास्त करायचे आहेत. रोजचा ॲटलिस्ट अर्धा तास तरी का होईना, रनिंग असेल, मॉर्निंग वॉक असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज असेल, योगा असेल, तो एक्सरसाइज आपल्याला रोजच्या रोज केला तर हे चक्र बॅलन्स होतंय. त्यानंतर अर्थशी कनेक्टेड म्हणजे बेअर फूट म्हणतो आपण, अनवाणी आपण ग्रासवर चालू शकतो, हिरव्या गवतावर चालणे किंवा जास्तीत जास्त मातीमध्ये संपर्क ठेवणे, बागकाम केलं तरी आपलं हे चक्र ऍक्टिव्ह राहतंय. ऑर्थोशी जर काही प्रॉब्लेम असेल, असं वाटतंय आपल्याला की माझे हाडं दुखतायत, जॉईंट्स दुखतात, तर मूलाधार चक्राचा पण याच्यामध्ये इम्बॅलन्स असण्याच्या चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं चक्र आहे, हे ऑरेंज रंगाचं दिसतंय, स्वादिष्टान चक्र, जे आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली आहे. ठीक आहे. तर क्रिएटिव्हिटीशी संबंधित सृजनशीलता म्हणजे नवीन नवीन गोष्टी क्रिएट होणं, याच्याशी संदर्भात असं हे चक्र आहे. खूप लोक जर एखाद्या व्यक्ती जर खूप जास्त क्रिएटिव्ह आहे तर समजून जायचं की त्या व्यक्तीचं हे सॅक्रल चक्र म्हणतो आपण, हे खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. आणि म्हणजे ऍक्टिव्ह आहे, खूप जास्त म्हणू शकत नाही आपण. खूप जास्त असेल तर पण बिघडतात आणि खूप कमी असेल, इम्बॅलन्स असेल तरी देखील बिघडत असतं. किंवा एखादी पॅशन आहे आपली आणि ती पॅशन जर आपण जगत असो किंवा त्या पॅशनसाठी आपण काहीही करत असो आणि कशाही प्रकारे जर ती पॅशन मी जर जिवंत ठेवली आहे माझी, तरी माझं हे स्वादिष्टान चक्र काय आहे, जागृत आहे. हे जर इम्बॅलन्स असेल तर क्रिएटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये नसते. खूप असं फील किंवा कुठल्याही गोष्टी तो फील जर करू शकत नसेल तरी आपलं हा इम्बॅलन्स झालेला आहे. जसं म्हणतो की बर्फाला हात लावल्यावर थंड वाटतं, हे फील आहे आपल्यामध्ये. बरोबर आहे का? आपल्याला लगेच जाणवतं की ती थंडी आहे. पण ह्या गोष्टी जर त्या एखाद्या व्यक्तीला कळत नसतील तर समजून जायचं की त्या व्यक्तीचं स्वादिष्टान चक्र बिघडलेलं आहे. आता हे जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर काही क्रिएटिव्हिटी गोष्टी करू शकता, जिथे माझी इमॅजिनेशन जास्त प्रमाणे वापरू शकतो, क्रिएटिव्हिटी माझी जास्त वापरू शकतो. मग ते ड्रॉइंग्स असतील किंवा आर्ट असेल कुठल्याही प्रकारचं, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, म्युझिक आहे, अशा देखील, किंवा तुम्हाला जिथं इंटरेस्ट वाटतोय की हा माझी इथं क्रिएटिव्हिटी जास्त मी करू शकतो, तर अशा ठिकाणी देखील तुम्ही जर काम करत राहिलात तर तुमचे स्वादिष्टान चक्र जागृत होतं. त्याच्यानंतर प्रत्येक चक्र हे जागृत करण्यासाठी काही बीजमंत्र देखील आहेत.
तर त्या बीज मंत्रानं देखील आपण हे चक्र ऍक्टिव्ह करू शकतो. तर मूलाधार चक्राचा बीज मंत्र आहे लम. लम हा दीर्घ श्वास घेऊन आपल्या पूर्ण डायफॅम मध्ये म्हणतो ना आपण, पूर्ण बेंबीच्या देठापर्यंत म्हटलो अगदी तिथपर्यंत श्वास घेऊन तो हळू उच्चार करायचा आहे. जसं मी एक दाखवतो तुम्हाला. लम. माझा श्वास संपेपर्यंत जर मी लमचा उच्चार केला तरी हे चक्र व्हायब्रेट व्हायला लागतंय आणि हळूहळू हळू मोशन मध्ये यायला लागतं. तुम्हाला जाणवेल की लम हे मी ओठ बंद करूनच म्हटलेलं आहे. लम हा शब्द उच्चारला की तुम्हाला बरोबर जिथं जागा सांगितलेली आहे मूलाधार चक्र त्या ठिकाणीच तुम्हाला व्हायब्रेशन्स येणार. जसं स्वादिष्टान चक्राचं बीज मंत्र आहे वम. तर वम उच्चारल्यावर तुम्हाला मी जिथं सांगितलं आता हे स्वादिष्टान चक्र आहे तर तिथंच तुम्हाला ती गोष्ट जाणवणार किंवा ते व्हायब्रेशन जाणवणार. म्हणजे बीज मंत्र देखील इतकं इफेक्टिव्हली काम करतात या गोष्टीवर. थर्ड वन आहे मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्र काय आहे, तर ज्याच्यामध्ये आत्मसन्मानाची भावना आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे, फिअरलेस आहे, नीडर आहे अगदी व्यक्ती, आणि ज्याची सगळीकडे वाहवा आहे, पत आहे, प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा आहे. म्हणजे ज्याचं लाईफ फुलफिल आहे असं ज्याला म्हणू शकतो आपण, त्या व्यक्तीचं काय आहे की हे स्वादिष्टान चक्र, सॉरी, मणिपूर चक्र ऍक्टिव्ह आहे. सूर्य तत्व आहे, सूर्याशी कनेक्टेड असं हे चक्र आहे. हे जर डिॲक्टिवेट झालं तर मान सन्मान पैसाची स्ट्रगल करतो आपण. निडरता म्हणजे भीतीचे, कॉन्फिडन्स नसणे, कुठल्याही गोष्टीला सुरुवात करताना निगेटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात की हे चक्र बिघडण्याची लक्षण आहे. हे चक्र कसं ऍक्टिव्ह करू शकतो आपण, तर सकाळी उठल्यानंतर म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो, सूर्य उगवल्यानंतर आपण काय करू शकतो, 10 मिनिटं त्याच्याशी सूर्याच्या संपर्कात त्यांच्या किरण आपण घेऊ शकतो. व्हिटॅमिन डी तर मिळणारच आहे आपल्याला, पण आपल्यामध्ये हे जे चक्र आहे सूर्य तत्वाचं ते देखील जागृत होतं, ते देखील बॅलन्स व्हायला मदत होते. त्यानंतर अजून काय करू शकतो याला आपण, सूर्याशी निगडीटेड असं आहे. परत सूर्य नमस्कार योगाचा प्रकार आहे, याच्यामधून देखील आपल्याला हे चक्र जागृत करता येतं. त्यानंतर याचा जो बीज मंत्र आहे तो यम आहे, सॉरी रम आहे. तो रम उच्चारल्यानंतर प्रत्येक बीज मंत्र हा 3 मिनिटाचा असतो, 3 मिनिटं उच्चारायचा असतो आपण. 3 मिनिटामध्ये जितक्या वेळा होईल रिपीटेड तितक्या वेळा आपण ते करायचं असतं. तर हे 7 चक्रासाठी 7 जे बीज मंत्र आहेत, जर ते तुम्ही रोज प्रॅक्टिस केलात, ती लेवल 2 नंतर असतं ऍक्च्युली, ती जर रोज प्रॅक्टिस केलात तर तुमची 27 मिनिटं जातात, पण त्या 27 मिनिटामध्ये तुम्हाला विदिन 10 to 11 days तुमच्यात इतकेच चेंजेस व्हायला लागतात. तुमच्या कामामध्ये असेल किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला खूप सारे सडन चेंजेस दिसायला लागतील हळूहळू फास्टमध्ये, किंवा ज्याची जितकी तीव्रता असेल, जितकं चक्र बिघडलेलं असेल तितका थोडा वेळ टाइम लागतो त्या गोष्टीला. काही लोकांचे सक्रिय असतात पण कुठेतरी त्याला चालना द्यावी लागते. त्याला अगदी 8-10 दिवसामध्ये देखील फरक जाणवा लागतो. काही लोकांना 15 दिवस 20 दिवस खातात, पण हे खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह होतात बीज मंत्र थ्रू. आणि आपण लेवल 2 ला गेल्यानंतर जे आपण सिम्बॉल्स यूज करतो हिलिंगसाठी, ते सिम्बॉल जरी यूज करून हे पण चक्र खूप फास्ट आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. तर कपालभाती देखील आपण करू शकतो, जसं योगासनातला प्रकार म्हणला, प्राणायाम मधला कपालभाती करू शकतो. कपालभातीचे 200 ते 300 स्ट्रोक्स सुरुवातीला लगेच होत नाही, थोडा धाप लागते आपल्याला, पण ते प्रॅक्टिसनं तुमच्या होऊ शकतं. 200-300 स्ट्रोकने तुमच्या हे तत्व देखील आपलं जागृत होतं शरीरामध्ये, चक्र. पुढचा आहे तो हृदय चक्र, ज्याला आपण अनाहत चक्र देखील म्हणतो. तर हे अनाहत चक्र म्हणजे हृदयाच्या भावना दर्शवतं. अगदी एखादा व्यक्ती हळवा आहे, कुठलीही गोष्ट पटकन मनाला लागते,
किंवा एखाद्या व्यक्तीला खूप फास्ट राग येतो, खूप फास्ट मूड स्विंग होतो, त्या व्यक्तीचं हे चक्र इम्बॅलन्स आहे. ज्या व्यक्तीला दयाभाव आहे, करुणा आहे मनामध्ये, जो प्रत्येकाचा रिस्पेक्ट करतो, कुठल्याही म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये जो शांतपणे गोष्टी हँडल करतो, म्हणजेच काय, त्या व्यक्तीचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे, सक्रिय आहे. तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, प्राणायाम आहे. खूप डीप आपल्याला जर वाटलं माझी की फिलिंग्स माझे आता बिघडायला लागलेत किंवा माझं हे चक्र बिघडायला लागलंय, तर आपण काय करू शकतो? डीप ब्रिदिंग किंवा फास्ट ब्रिदिंग देखील करू शकतो. जसं हॅलो. फास्ट ब्रिदिंग देखील केल्यानंतर आपलं हे चक्र बॅलन्स व्हायला लागतं. म्हणजे त्या वेळेला जी सिच्युएशन आपल्याला बिघडलेली असते ती तर आपल्याला कंट्रोलमध्ये यायला लागते. ठीक आहे. आणि हे चक्र जर बॅलन्स्ड असेल तर खूप जास्त माणूस हॅपी असतो, रिस्पेक्टफुल असतो, हंबल असतो. प्रत्येकाबद्दल त्याचे थॉट्स खूप चांगले असतात. त्यानंतर आहे विशुद्ध चक्र, जे पुढचं थ्रोट चक्र म्हणतो आपण. हा हलक्या स्काय ब्ल्यू रंगाचा आहे. त्याचा थ्रोट चक्राचा, सॉरी, हृदय चक्राचा जो बीज मंत्र आहे तो यम आहे, आणि थ्रोट चक्राचा जो बीज मंत्र आहे तो हम आहे. जसं तुम्ही हम असा उच्चार करायला लागल, तुम्हाला इथं जाणवायला लागेल व्हायब्रेशन्स आहेत. हा जर सक्रिय असेल तर आपला वक्तृत्व जे म्हणतो आपण, ते खूप प्रभावी असतं. आपण जे कोण काही बोलू ते समोरच्याला अगदी फास्ट अपील होत असतं. इम्प्रेशन खूप जास्त पडत असतं आपलं. त्यानंतर वाणीमध्ये एकदम गोडवा असतो, मधुरता असते. तर हे व्यक्तीचे थ्रोट चक्र काय आहेत? हे ऍक्टिव्ह आहेत अशा व्यक्तींचे. हे समजून जायचं. जर थ्रोट चक्र बिघडलेलं असेल तर अगदी याच्या उलट असतं. म्हणजे कुठल्याही किती आपण कुणाशी काही बोलायला लागलो तर त्या गोष्टी आपल्या लक्षात घेत नाहीत किंवा विचारात घेत नाहीत. त्यावेळी समजून जायचं की आपलं थ्रोट चक्र इतकं ऍक्टिव्ह नाही आहे, तर आपल्याला त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. यासाठी काय करायला लागेल आपल्याला? तर भ्रामरी, जसं डीप ब्रीथ केलं आणि तोंडानं हमचा उच्चार करतोय आपण, हमिंग देतोय, तर म्हणजेच काय, परत हमचाच एक त्याच्यामध्ये स्वर आलेला आहे. हम या बीज मंत्रानं देखील आपण हे चक्र बॅलन्स करू शकतो. खूप जास्त आपण जर खोटं बोलत असो, आपण कमिटमेंट जर पाळत नसो, दिलेली फॉल्स कमिटमेंट आपण सतत देतो एखाद्याला, हा ठीक आहे चल मी देतो तुला, मी करतो तुझ्यासाठी, मी हे करतो ते करतो, आणि काहीच करायचं नाही आहे. अशा वेळेला देखील काय होतं की हे थ्रोट चक्र बिघडत जातं. खूप अपशब्द वापरत असतात, नेहमी एखाद्याबद्दल वाईट बोलणे, त्याच्या पाठीमागं जास्त बोलणे, ह्या गोष्टीने देखील काय होतं, आपलं थ्रोट चक्र बिघडत जातं. तो जितकं सात्विक मला बोलता येईल, जितकं चांगल्या व्यक्तींबद्दल बोलता येईल तितकं जास्त बोलायचं आहे. जितकं जास्त प्रॅक्टिस करताल तितकं तुमचं जास्त हे प्रभावी व्हायला लागते. म्हणजे हे जर चक्र 100% ऍक्टिव्ह झालं तर वाचसिद्धी म्हणतो आपण. आपण जे बोलल ते ते 100% खरं होणार. म्हणजे इथपर्यंत हे जर चक्र ऍक्टिव्हेट झालं तर या स्टेज पर्यंत आपण जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे आज्ञाचक्र. हे आपल्या दोन भुव्यांच्या मध्ये आहे, ज्याचा रंग आहे पर्पल, आणि याचा उच्चार आहे उ म असा. म्हणजे ओम हा आपण म्हणतोय हा चुकीचा उच्चार आहे. ओमचा ऍक्च्युली उच्चार आहे असा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आतापर्यंत आपला हमिंग कुठं जात होतं, व्हायब्रेशन्स हे बॉडीच्या किंवा तोंडापासून खाली जात होतं, घशापासून. आताचे हे जे दोन हमिंग किंवा व्हायब्रेशन्स येणार हे दोन्ही वरचे, हे वरच्या बाजूला जाणार आहेत. जसे ओमचा उच्चार केला तर तुम्हाला लक्षात येईल की शरीराचा हा भाग व्हायब्रेशन व्हायला लागलेला आहे. तर याचा बीज मंत्र ओम आहे. याच्याने देखील तुम्ही हे चक्र ऍक्टिव्ह करू शकता. ह्याच्यामध्ये एकच मिनिट, सॉरी. हे जर चक्र बॅलन्स असेल तर मन आणि मेंदू हे बॅलन्स असतात, म्हणजे एकमेकांशी समतोल असतो. त्यानंतर हे जर चक्र ऍक्टिव्ह असेल तर मी मेडिटेशन मला खूप जास्त करावंसं वाटेल, खूप साऱ्या विद्या शिकायच्या आहेत मला असं वाटायला लागेल. ठीक आहे.
तर जास्तीत जास्त मी काय करेन, मेडिटेशनमध्ये इंटरेस्ट येईल माझा, अध्यात्मामध्ये जास्त मन रमायला लागेल माझं. तर हे काय आहेत की हे चक्र ऍक्टिव्ह असण्याचे लक्षण आहेत. आता हे जर बिघडलेलं असेल तर किंवा हे जर स्ट्रॉंग असेल तर इंट्युशन पॉवर देखील आपली खूप स्ट्रॉंग होते. एखाद्याचं समोरच्याचं माइंड आपण सहज रीड करू शकतो. भूत, भविष्य आणि वर्तमान त्रिकालदर्शी देखील आपण होतो. ही एंड पोझिशन आहे, एंडच्या रिझल्ट आहेत याचे. खूप जास्त ऍक्टिव्ह झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. इम्बॅलन्स असेल तर आपलं मन चंचल असतं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण एकसारखं टिकू शकत नाही. कुठलीही गोल आपण एकसारखं जसं संकल्प म्हणतोय आपण, मी आज 1 वर्षात मी 1 लाख रुपये महिना कमवेन किंवा माझं घर असेल, माझी गाडी असेल, जे काही आहे मला कमवायचंय ते मी कमवणारच. बरोबर आहे. पण आपण अगदी 7व्या-8व्या दिवशी काय होतं हे सगळं विसरून गेलेलो असतो. म्हणजेच काय, माझं आज्ञाचक्र तितकं स्ट्रॉंग नाही आहे, बॅलन्स नाही आहे. जर मला हे बॅलन्स करायचं असेल तर मला काय करायचं आहे की थर्ड आयवर काम करायला लागेल मला. थर्ड आयवर जास्तीत जास्त व्हिज्युअलायझेशन. आता लेवल 2ला जसं तुम्ही जाल तर तुम्हाला सगळे बऱ्यापैकी थर्ड आयवर इमॅजिनेशन्स करायचे असतात. सिम्बॉल्स जितके जास्त तुम्ही थर्ड आयवर ड्रॉ कराल तितके जास्त तुमचे ते थर्ड आय ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. पुढचे इंट्युशन्स यायला लागतात चांगल्या चांगल्या गोष्टीचे आपल्याला. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन आपण थर्ड आयवर करू शकतो किंवा गुरूंची प्रतिमा आपण थर्ड आयवर इमॅजिन करू शकतो. मानस पूजा म्हणतो आपण, एखादा आपला इष्ट दैवत आहे त्याची मानसिकरित्या पूजा आपण थर्ड आयवर आपण करू शकतो. मेडिटेशन थर्ड आयवर करू शकतो. त्राटक विद्येनं देखील काय होतं, थर्ड आय आपला खूप स्ट्रॉंग होतो. त्राटक विद्या थोडीशी कठीण आहे, पण थोड्या प्रॅक्टिसनं सुद्धा त्या गोष्टी होऊ शकतात पुढे जाऊन. तर हा थर्ड आय वर आता आपल्याला काय करायचंय, खूप जास्त काम करायचंय. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 मध्ये. इनफॅक्ट म्हणजे रेकीच्या प्रत्येक प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला थर्ड आयचा खूप जास्त यूज होणार आहे आणि खूप लवकरच त्या इंट्युशन्स वगैरे यायला चालू होतात जसं आपण थर्ड आयवर जास्तीत जास्त काम करायला लागतो, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागतो. ठीक आहे. आता शेवटचं चक्र आहे हे सहस्त्रार चक्र आहे. सहस्त्रार चक्र म्हणजे मगाशीच सांगितलं, हे चेतनाचं शिखर आहे, परमोच्च शिखर आहे, शिव तत्व आहे. इथं शून्य अवस्था आहे. इथं पूर्ण शांतता आहे. ना बीज मंत्र म्हणायचा ना काही. फक्त मला शांत अनुभव करायचा आहे. तो जो चक्राचा रंग आहे तो मला व्हिज्युअलाइज करायचा आहे. तिथं मला फक्त काय करायचं आहे, शांतता अनुभवायची आहे. 95% लोकांचं हे चक्र स्थिरच असतंय. हे कधी बिघडतं? खूप गंभीर गुन्हे आपण जर काही केलो, भयानक रिग्रेट्स आपल्याला व्हायला लागले किंवा कुणी आपल्याला खूप असं तळतळ दिला, हाय दिली, गुरूंचा, घरच्यांच्या, मोठ्या ज्येष्ठ लोकांचा जर आपण अपमान करायला बसतो तरी हे चक्र इम्बॅलन्स वाटतं. म्हणजे काय की तर रिस्पेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. आदरभाव असणं खूप महत्वाचं आहे. हे जर बिघडलं तर मानसिक अस्थिरता होते. म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंजेस दिसायला लागतात. स्थिर माणूस नुसते बुद्धी स्थिर राहत नाही त्या व्यक्तीची. भीती, सगळ्याच गोष्टी तो, कॉन्फिडन्स हे लो कॉन्फिडन्स सगळ्याच गोष्टी तो अनुभव करायला लागतो त्यावेळेला. तर अशा वेळेला काय करणे, देवासमोर नतमस्तक होणे, प्रार्थना करणे, माझा आज्ञाचक्र स्थिर होऊ दे, स्थिर होऊ दे, स्थिर होऊ दे. जितकं जास्त मला आज्ञाचक्रावर, मला ते कलर, ते चक्रावर जास्तीत जास्त फोकस करून मेडिटेट करता येईल तितकं जास्त करणे हे अतिशय उत्तम या गोष्टीवर. अदरवाईज आपण फक्त हे 95% लोकांचं स्थिरच असतं. ज्यांना वाटतंय असं की बाबा मला खूप वाईट कर्म झालेत माझ्या हातून आणि ते मला एफेक्ट करू नयेत, तर मग ह्या गोष्टी आपण करू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं 7 चक्रा नेमके काय आहे, त्याचे बीज मंत्र आणि ते बॅलन्स इम्बॅलन्स असल्यानंतर काय होतं. 7 चक्रावर आपल्याला पण देखील खूप काम करायचं आहे. मगाशी जसं म्हटलं मी की आपण काय करतो की बाहेरच सगळं शोधत बसतो. मी सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मी सगळे बाहेर शोधत बसतो. मी बघत नाही की माझ्या आतमध्ये काय झालेलं आहे, माझ्या आतमध्ये काय बिघडलेलं आहे. तर मी आता जी काही लक्षणं सांगितलेत, ती लक्षणं जर तुमच्यामध्ये
कुठल्याही चक्राबद्दल जर दिसत असेल तर त्या चक्रावर तुम्ही काम करायला सुरुवात करा. व्हिज्युअलायझेशन आपल्याला खूप स्ट्रॉंग असणं इथून पुढे महत्वाचं आहे. मला त्या गोष्टी फील करता आल्या पाहिजेत, व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. ती एनर्जी जशी ब्रह्मांडामधून यायला लागले माझ्यामध्ये, ती प्रॅक्टिस आपण उद्या प्रॅक्टिकली करणार आहोत. ठीक आहे. तर ती एनर्जी मला फील करता आली पाहिजे, व्हिज्युअलाइज करता आली पाहिजे. ती मला थर्ड आयवर सगळ्या गोष्टी इमेजिन करायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टी वाटते तुमच्या की ही गोष्टीवर मला काम केलं पाहिजे, की मी फंक्शन डिस्फंक्शन सांगितलेत आता चक्राबद्दल, त्यापैकी कुठलं लक्षण तुम्हाला वाटत असेल तर त्या चक्रावर तुम्ही काम करायला नक्की सुरुवात करा. आणि तुम्हाला काय वाटतंय, काय गायडन्स हवा असेल तर मला मेसेज करा. आतापर्यंतच्या गोष्टींमध्ये कुणाला काही विचारायचं आहे? कुणाला काही शंका? सर मला एक गोष्ट विचारायची आहे. हा, विचारा. अ, जसं तुम्ही आज्ञाचक्राबद्दल सांगितलं, हम्म. तर म्हणजे मी माझ्या ह्याच्यात सांगितलं तर माझं आज्ञाचक्र मला वाटतं खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. कारण मी एखाद्या मंदिरात गेले किंवा जरी देवघरात जरी बसले तरी एक प्रकारची ऊर्जा जाणवते, किंवा म्हणजे असं आपल्या अंगावरनं कशी मुंगी जाते तशा त्या टाईप मध्ये गुदगुली होते. तसं माझ्या आज्ञाचक्राच्या इथे होतं. आणि दुसरी हिची बाजू अशी की म्हणजे माझ्या आयुष्यात एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे, तर तिच्यामुळे म्हणजे ती जर माझ्याशी बोलत असेल किंवा मी जर तिच्याविषयी विचार केला तर माझ्या तिथे सेम जी भावना किंवा जी गुदगुल्यामध्ये म्हणजे जो तो फील येतो ना, तो सेम म्हणजे मी ऑब्झर्व केला एवढ्या वर्ष, 2-3 वर्ष, तर तो फक्त त्याच व्यक्तीबद्दल होतो तसं. म्हणजे हे नक्की काय असतं मला कळलं नाही. हे आज्ञाचक्र जागृत असणे किंवा ऍक्टिव्ह असणे याला असं म्हणू शकतो. म्हणजे असं जसं आपण साधू संतांच्या सानिध्यात गेलो किंवा एखादा फोटो जरी पाहिला तरी मला पण इथं टिंगलिंग व्हायला चालू होतं. हळूहळू एक संवेदना यायला हम्म. लागतात इथे. हम्म. ठीक आहे. तर त्या गोष्टी साहजिक आहेत. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आहेत तुमच्याबद्दल की चक्र तुमचं ऍक्टिव्ह आहे थोड्याफार प्रमाणात. खूप हायपर म्हणू शकत नाही, कारण खूप जास्त लेवलला जर ते 100%ला जर गेलं तर आपण म्हणतो ना त्रिकालदर्शी देखील होतो आपण, किंवा इंट्युशन्स यायला लागतात आपल्याला, काय चुकीचं आहे काय चांगलं हो आहे ह्या सर, सगळ्या जाणवतं गोष्टी. तसं मला. खूप चांगली गोष्ट आहे. अजून खूप चांगलं त्याच्यावर काम करा तुम्ही. या गोष्टीवर वाईट नाही आहे हे. पण त्या गोष्टी मेंटेन पण करता आल्या पाहिजेत आपल्याला. जसं सात्विक विचार हम्म. आहेत, सात्विक आहार आहे, मेडिटेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आता लोकांची थर्ड आय ऍक्टिव्हेशन्स वगैरे खूप कॅम्पेनिंग पण चालतात आता. आता लोकांचा कल खूप जास्त वाढलाय या गोष्टींमध्ये, कारण लोकांना मेंटल स्ट्रेस हा घालवायसाठी ऑकल्ट सायन्स हे एकच आता सोर्स वाटतोय लोकांना. पूर्वी असं नव्हतं. लोकांना अध्यात्म किंवा कुठल्याही गोष्टी जर सांगायच्या म्हटल्या तर ते काय म्हणतो आपण त्याला, अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या गोष्टी वाटायच्या. पण माणूस आज काय करतो, माझं हेल्थ बिघडलं तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, पण माझे मेंटॅलिटी जर किंवा मेंटल स्ट्रेस जर मला आला तर मी सायकियाट्रिस्टकडे जाऊ शकत नाही. काही इगो प्रॉब्लेम्स असतील किंवा काही स्टँडर्ड इश्यूज असतील. बरोबर आहे. मग अशा वेळेला लोकांना स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी कुठलं साधन आहे? मेडिटेशन्स आहेत. ऑकल्ट सायन्समध्ये आता ज्या ज्या काही आज मॉडॅलिटीज झालेल्या आहेत त्या शिकण्याकडे लोकांचा कल जास्त झालेला आहे. तर थर्ड आय इथं तुम्हाला टिंगलिंग्स होतात किंवा काही संवेदना जाणवतात, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर वर्क करायला चालू ठेवा. वर्क करणं जिथं मेडिटेशन करता येईल, मेडिटेशन थ्रू तुम्ही ह्याच्यावर खूप जास्त थर्ड आय प्रॅक्टिस करू शकता. त्राटक आहे, त्राटक प्रॅक्टिस करू शकता. पण त्राटक शक्यतो गुरुच्या सानिध्यात करा. पण थर्ड आयवर तर तुम्ही 100% काम करू शकता. खूप सारे व्हिडिओज आहेत युट्यूबला, तुम्ही त्याच्यावर देखील बघू शकता थर्ड आयवर प्रॅक्टिस कशी करायची. ठीक आहे. ओके, चांगली थँक्यू. गोष्ट आहे. म्हणजे त्या गोष्टीबद्दल काही खूप जास्त विचार करण्यापेक्षा खूप जास्त ऍक्शन घेणं चांगलं आहे तर सध्या. अजून कोणाला हम्म. काही विचारायचंय? थांबूयात मग आपण आता. अं, तर उद्या आपण काय करणार आहोत? ॲफर्मेशन्स. खूप वेळा आपण काय करतो की मी ॲफर्मेशन्स देतोय, मी ॲफर्मेशन्स करतोय, माझे गोल सेट केलेत पण माझे ते प्रॉपर होत नाही आहेत, ॲफर्मेशन वर्क करत नाहीत. तर त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला
वाटतात की मी पॉझिटिव्हली बोलतोय, पण त्या खूप निगेटिव्ह असतात. तर त्या आपण नेमक्या अफर्मेशन्स गोल सेट कसे करायचे हे आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. उद्याचा देखील पार्ट खूप महत्त्वाचा आहे. उद्या अट्युनमेंटचं देखील आपण डिस्कस करणार आहोत. अट्युनमेंट खूप महत्त्वाची आहे. शक्तिपात होणं गरजेचं आहे. अट्युनमेंटमध्ये आपण पहिले 4 चक्र सहस्त्रार, आज्ञाचक्र, विशुद्ध आणि अनाहत चक्र आपण काय करतो, ऍक्टिव्ह करतो. ज्याच्यासाठी आपण म्हणजे आपण जी ऊर्जा आता आपण जी पुढे अनुभव करणार आहोत अटुनमेंट नंतर, ती काय करणार आहेत आपण ह्या सहस्त्र चक्रामधून आपल्या एंटर होणार आहेत. तर आपण काय करणार आहोत, इथले 4 चक्र जे आहेत ते आपण अटुनमेंट मध्ये जागरूक करणार आहोत, ऍक्टिव्ह करणार आहोत. तर अटुनमेंट ही प्रत्येकाने घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला या मॉडेलिटीज मध्ये पुढे जायचं असेल तर. ठीक आहे. तर ते देखील आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तर उद्याच आपण प्रत्येकानं नक्की हजर राहायचं आहे. ठीक आहे. चला, गुड नाईट. श्री गुरुदेव दत्त. सर एक विचारते परत एकदा. हा, अ, बोला. एखादी गोष्ट होणार असेल म्हणजे कुठलीही असू दे, शैक्षणिक दृष्ट्या किंवा कुठल्याही गोष्ट, ती गोष्ट होण्याच्या आधी तशीच्या तशीच जर ती आपल्याला दिसते आणि नंतर ती घडते, तर मग ह्याचा अर्थ ते चक्र ऍक्टिव्हेट असतात का दुसरं काहीतरी असतं? ऍक्टिव्हेट असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टीवर कॉन्फिडन्स नसतो, म्हणून आपण ते सांगू शकत नाही एखाद्याला की अरे असं घडणार आहे बघ. हम्म. बरोबर आहे का? खूप वेळा काय म्हणतात, ती माझी इमॅजिनेशन आहे किंवा सहज मला असं दिसलं असेल. नंतर लक्षात हम्म येतं की अरे हे तर मी आधी बघितले आणि घडलं हे. हम्म बऱ्याच वेळा हम्म बऱ्याच वेळा घडतात अशा गोष्टी. ठीक आहे. हम्म हेच काय आहे की तुम्हाला इंट्युशन्स मिळायला चालू झालेले आहेत हम्म ब्रह्मांडाकडून, आपल्या इष्ट देवताकडून किंवा हे म्हणजे ह्या हाँ तुम्ही जी। एका राईट आपको मैंने मॉडेलिटीज मध्ये तुम्ही वो आलेला. सोफे का ऑर्डर था ना, अपने को नहीं मिल रहा था वो। ओके. तुम्ही एका राईट मॉडेलिटीजला मध्ये आलेला आहात. तुम्हाला रेकीनं चॉईस केलेलं आहे. तुम्ही इथून पुढं खूप चांगली ग्रोथ करू शकता. तुम्हाला जे आता इन्फ्युशन्स मिळायला लागलेत त्याच्यावर तुमचं आता बिलीफ सिस्टम नाही आहे. कारण काय आहे की आपल्याला माहिती नाही ते स्ट्रॉंगली होईल का नाही. पण अजून काही गोष्टी अशा घडत हम्म राहिल्या, प्रॅक्टिसेस करत राहिला तर तुम्हाला ते खूप स्ट्रॉंगली फील व्हायला लागेल आणि तुमचा विश्वास त्या गोष्टीवर बसायला लागेल. जेणेकरून खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पुढं फ्युचरमधल्या गोष्टी टाळू शकता किंवा काही टाळता येणं शक्य हम्म नसतात. पण आपण त्याच्यावर काहीतरी प्रिपरेशन देखील करू शकतो. आहे की नाही? ठीक आहे. थँक्यू. आहे अजून भरपूर छान प्रवास आहे पुढचा. सगळ्यांनी असंच राहू दे. लक्षात येईल तुम्हाला म्हणजे किती मिरॅकल्स होतात या लाईन मध्ये. सर एक ठीक आहे. विचारायचं होतं रेकी मध्ये हा, बोला. की आपण आता हे तुम्ही आता हे ब्रिज मंत्र सांगितले ते दररोज प्रॅक्टिस करायची का पूर्ण 7चे 7 ब्रिज मंत्र कुठले म्हणताय? हे तुम्ही बीज मंत्र सांगितले ना 7 चक्रांचे बीज ते दररोज मंत्र हे कसं आहे, तुम्हाला लेवल 2 नंतर करायचे. लेवल 2 आता मध्ये काय करतो आपण, सगळे चक्र ऍक्टिव्ह करतो. आता आपण काय करणार आहोत, पहिले 4च चक्र करणार आहोत. त्यामुळे आपल्याला आत्ताची प्रॅक्टिस आहे ही 24 अगं राव, एवढं प्रॅक्टिस सगळं. आहे. ही 24 पॉइंट्स काय आहेत ते पण आपण उद्या परवा दिवशी बघणार आहोत. आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत, शक्तिपात नंतर बघणार आहोत. तो ओके. एक शेवटचा मग आता पार्ट ऍक्च्युली असेल. आम्ही हो हम्म. ते ऍक्च्युली आता आम्ही करायचं काय मग आता या बीज मंत्रांचा उपयोग करायचा का नाही करायचा? तुम्ही करू शकता. युट्यूबवर त्याचे प्रॉपर व्हिडिओज आहेत बीज मंत्राचे. ठीक आहे. ते रेकी लेवल 2 ला आम्ही व्हिडिओज तुम्हाला पाठवत होते. पण आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर युट्यूबमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता बघून बीज मंत्राचे. एक मिनिट.